माझ्यासोबत शेकापचे नेते जयंत पाटील स्वतः आहेत. सर, काल निवडणूक झालेली आहे, तुम्ही आता रिलॅक्स दिसताय. सकाळी शरद पवार यांना सुद्धा भेटायला सुद्धा गेला होतात. काही चर्चा शरद पवार यांच्या सोबत झालेली आहे का आणि महाविकास आघाडीचं गणित नेमकं कुठे चुकलं? पवार साहेब थोडे आजारी आहेत, त्यांना खोकला आणि डॉक्टरनी बोलायला बंदी केलेली आहे. ते फोनवर पण कोणाशी बोलत नाहीत. मी 2 दिवसात त्यांना भेटीन यावेळेला. आणि पवार साहेबांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे, हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही. 11 जागांसाठीची निवडणूक होती, मात्र 12 उमेदवार झाले. महाविकास आघाडीचे जर 2 उमेदवार असते तर ही निवडणूक सहज झाली असती, सोपी झाली असती असं बोललं जात आहे. तिसरा उमेदवार ऐनवेळी घोषित करण्यात आला आणि ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा अर्ज भरला. तुम्ही याकडे कसं पाहताय? ही निवडणूक बिनविरोध झाली असती नार्वेकर? मी गेली 8-10 दिवस तुम्हाला सतत सांगतोय, 69 मतं आमच्या महाविकास आघाडीची होती. त्याच्यामध्ये आता कोणाची फुटली, किती फुटली ते मला कळलेलं नाही आहे. कारण काल मी येऊन घरी झोपून गेलो, कारण मी रात्रभर झोपलो नव्हतो आदल्या दिवशी. सकाळी उठल्यावर मी पवारसाहेबांकडे गेलो आणि आता आमच्या पक्षाच्या सेंटर कमिटीची मिटिंग चालू आहे आणि म्हणून मी बाकीचा आढावा आणि कोणाला विचारलं पण नाही आहे काय झालं काय नाही. आकडेवारीमध्ये मतं फुटली, त्यात काँग्रेसची पण मतं फुटलेली दिसत आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मतं असताना सेकंड रेफरन्समध्ये यावं लागतं, हे पण दुर्दैव आहे असं मला वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही सकाळी ज्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करत होता त्यावेळी तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादीचं सुद्धा एक मत फुटलं. ती कुठली राष्ट्रवादी आहे? सगळीकडे अशी चर्चा झाली की शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधली एक मत फुटलं. स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा म्हटलं की 100% खात्रीने सांगतो की आमच्या राष्ट्रवादीची मतं फुटलेली नाही आहेत. शरद पवार यांचा शब्द काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. बरोबर बोलले, आव्हाड काही चुकीचे बोलले नाही आहेत. शरद पवारांच्या गटाची 11 मतं होती, 12वं मत हे नाईकांचं होतं, ते आले नाहीत. आयत्या वेळेला आले, ते का आले आयत्या वेळेला माहिती नाही. आणि तेव्हा 12वं मत ते आम्ही धरलं होतं की आमच्याकडे ते मताला पण आमच्याकडनंच गेले, मिटिंगला पण प्रत्येक वेळा आमच्याबरोबर आले, पण त्यांनी मत दिलेलं दिसत नाही. हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगताय की ज्यांची मतं दिली होती, ज्याचा कोड दिला होता त्याप्रमाणे मतं बघितली, ते बघितली आम्ही. कोड बीड दिले तर काय कळतं ना कोण देतं आणि कोण नाही. जी मतं होती 11 ती मतं सगळी जयंत पाटील, रोहित पवार, नंतर तुम्हाला सांगतो जितेंद्र आव्हाड, चांगली एकदम म्हणजे पक्षाची आणि भलीभक्कम असलेली आणि सतत माझ्यासाठी मत मागण्यासाठी आणि यंत्रणेमध्ये फिरणारी मतं होती ती. राष्ट्रवादीची 11 मतं होती, तुम्हाला मतं पडलेली आहेत 12. 12वं मत नेमकं कोणाचं आहे? जर नायकन आहे माझं, त्याचं मी नाव सांगू शकत नाही, माझ्या मित्राचं आहे. आणि महाविकास आघाडीतल्या की महायुतीमधल्या? युतीमधल्या आहे. मग ते सांगणं बरोबर नाही आहे म्हणून मी सांगत. पण तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या त्या मित्रानं महायुतीमधल्या तुम्हाला मतदान केलं, 12वे मतदान त्यांचं आहे? 100% त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा एक सर महत्त्वाचा आरोप तुम्ही केलात की पैशांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. अगदी कोट्यावधी रुपयांची चर्चा तुम्ही कानावर ऐकली. तुम्ही काल सभागृहामध्ये मतमोजणी सुरू असतानाच अचानकपणे मधल्या टप्प्यामध्ये मतदान जे पडतं, मी कधी सोडून मिळून जात नाही. जेव्हा मतदानाची पहिली फेरी सुरू असतानाच जेव्हा कळलं की मतदार संपली, एकच बिट्टी शिल्लक होती, ती पण 75% पूर्ण झाली होती. मतं काय ह्याच्यापेक्षा जास्त 5 मतामध्ये काय मला 10 मतं पडू शकत नाहीत आणि म्हणून मी गेलो. तेव्हा एवढ्या वर्ष वयाच्या 18व्या वर्षापासून मी निवडणुकीच्या राजकारणात आहे किंवा निवडणुकीच्या राजकारणात मला माहिती आहे. तुम्ही म्हणालात की मागच्या कित्येक वर्षामध्ये अशा पद्धतीचा घोडेबाजार कधी झालेला नाहीये, मात्र या निवडणुकीला सामोरं जाताना अगदी कोट्यावधी रुपयांचा वापर झालेला आहे. तुम्ही ती चर्चा ऐकलेली आहे. प्रत्येक आमदाराला कधी तुम्ही म्हणालात की कधी कुणाला 7 कोटी, कुणाला 3 कोटी, अगदी 20-20 कोटींची सुद्धा. 20-20 कोटीपर्यंत चर्चा आहे, मला माहिती नाही. मी कधी 20 कोटी एकत्र बघितले नाही आहेत. तेवढे चर्चा आहे. वर्क ऑर्डर दिल्यात, कोणाला 1100 कोटी दिलेत, कोणाला 1500 कोटी दिले. मला माहिती नाही. मी तुमचे पत्रकार माझ्याबरोबर रात्री परवा 4:30 वाजेपर्यंत होते. तुम्ही होतात सगळेजण पत्रकार, रात्री तुम्ही होतात की नाही मला माहिती नाही आहे. जेव्हा काँग्रेसची आणि आमची मिटिंग चालू होती आघाडीची महाआघाडीची इंटरकॉन्टिनेंटलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही होतात आणि सकाळी लगेच तिथनं आंघोळ केली आणि मी मतदान केंद्रावर गेलो.
घरी आल्यावर थोडे कार्यकर्ते आले होते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले आमचे पक्षाचे, त्यांना भेटलो आणि झोपून गेलो. सकाळी उठलो तर तुम्ही म्हणतात मी 8 वाजता पवारसाहेबांकडे गेलो होतो. दुसरा एक सर महत्त्वाचा प्रश्न, या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीच्या ज्या काही आधीच्या बैठका झालेल्या होत्या किंवा जो काही समन्वय सगळ्या पक्षांमध्ये झालेला होता, तर तुमच्यासोबतचे काही मित्रपक्ष आणि तुमच्यासोबतच्या आमदारांचे सुद्धा मतदान झालेलं नाही, हे तुम्ही आत्मविश्वासानं अगदी ठामपणे सांगतायत. नेमकं काय झालंय? दिसतंय ना, राष्ट्रवादीची मतं बरोबर पडलेली आहेत. एक मत जे आमचं होतं ते पडलेलं दिसतं, बाकी मतच नाही आहेत. मग त्यांनी पण मतं दिली नाहीत. तुमच्या अगदी सोबत असणारे आतापर्यंत तेही हो, दिली नाहीत ना. त्याचं जास्त वाईट वाटतं मला. मला काय वाईट वाटतं, जे माझ्याबरोबर अनेक वर्ष जे सहकारी होते ते शेवटच्या देतात आणि जास्तीत जास्त आमचा बंधू पक्ष CPM त्यांचं मत मिळालं नाही, त्याचं मला माझ्या पक्षापेक्षा त्याचं वाईट जास्त वाटतं. MIMच्या मतासंदर्भात तुमचं काय? नाही, MIMचा आणि माझा काही संबंध नाही. आधी कुठली चर्चा? नाही, चर्चा नाही. मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. समोरून आलं तर मी त्यांना ओळखत सुद्धा नाही, किंवा त्यांच्याबरोबर आपण बोलायचं नाही, हे नाही, आधीच ठरलेलं आहे. आणि गरज नव्हती ना, माझ्याकडे एवढी मतं होती, गरजच नव्हती. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सर, काँग्रेसकडे बरीचशी मतं होती, मात्र त्यांचा एकच उमेदवार होता आणि तो उमेदवाराला त्या मतदान झाल्यानंतर बाकीच्या मतांसाठी एक ऑप्शन होता, ते म्हणजे तुम्ही. तसं काँग्रेसनं शब्द पाळलेला आहे का, किंवा काँग्रेसच्या आमदारांनी नेमकं मतदान कोणाला केलं, कुठे मतं फुटली काँग्रेसची? काँग्रेसची मतं तर फुटलीच, पण काँग्रेसने मला वाढलेली मतं 50-50 करू म्हणून सांगितलं होतं, ते शेवटच्या क्षणाला झालं नाही. जी वाढीव मतं त्यांनी 7 शिवसेनेला दिली, त्यातली 50% 4 मला 4 त्याला असं द्यायला पाहिजे होती, तर माझा विजय झाला असता. ते तुम्हाला पण दिसतंय ना, आकडेवारून बघा ना, ते काय प्रॉब्लेम आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता असं बोललं जात आहे की हा एक ट्रॅप होता आणि कोणी क्रॉस वोटिंग केलेलं आहे, त्यांची नावं आमच्याकडे आलेली आहेत आणि आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत. तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय, ही कारवाई झाली पाहिजे? नाही, तो काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे, मी त्याच्यावर कॉमेंट्स करणार नाही आणि मी बोलणार नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या हायकमांडचा प्रश्न आहे. पण जनतेमध्ये त्यांनी नाव काढली, कुठली त्यांनी ट्रॅप केली असतील, तर त्यांना आगामी निवडणुकीमध्ये फटका नक्की मिळेल. कारण लोक युतीच्या विरोधात आहेत. त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेचा आणि मतदारांचा तो अपमान आहे वाटतो त्यांना, मतदारांना, आणि त्याची त्यांना शिक्षा मतदार देतील असं मला वाटतं. 11 जागांपैकी महायुतीच्या 9 जागा जिंकण्यात आलेल्या आहेत. 9 जागा त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि या जागा पाहता येत्या विधानसभेला आम्ही आणखी यश मोठं मिळवू अशा पद्धतीत सुद्धा महायुतीचे अनेक नेते बोलताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही या विधान परिषदेच्या निवडणुकांकडे कसं पाहता आणि विधानसभा खरंच महायुतीसाठी सोपी असेल? 100% नाही आहे. जवळजवळ 180 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी घेईल, इंडिया आघाडी घेईल असं माझं म्हणणं आहे. ते काही चंद्रपण वरती घेऊन घेतील असं मला वाटतं. आता काय ते चंद्रावर पण जाऊन चंद्राची पण जागा घेतील असं मला वाटतं. तिथे पण त्यांचं राज्य करण्याचा प्रयत्न करतील. मी त्याबाबत काही आता कॉमेंट्स करत नाही आहे. सगळ्या बाबतीत होईल. 2-4 दिवसामध्ये मला सगळा अभ्यास करून दे, मी नक्की बोलेन. तुमच्या 2 दिवसामध्ये डिटेल बोलू, त्याच्यामध्ये काही चर्चा नाही. सर, शेवटचा एक प्रश्न, शेकापच्या सेंट्रल कमिटीची पूर्वनियोजित बैठक आज पार पडते आहे. तुम्ही सकाळपासून पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी संवाद साधतात. या बैठकीमध्ये नेमकी ध्येय धोरणं पुढची कशी असणार आहेत आणि शेकापची पुढची वाटचाल कशी असणार? महाविकास आघाडीसोबत तुम्ही असणार आहात की येत्या काळात? आघाडीमधनं बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही कोणाबरोबर जाणार आघाडीतून बाहेर पडून, काय त्याचा उपयोग नाही. आणि युतीलाच कुठली सहकार्य होईल त्याचे कुठलेही निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि घेणार नाही. आता फक्त मला वाटतं की ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि ते होत आहे, त्याच्यामध्ये BJP विरोधात राजकारण आहे. BJPच्या विरोधात कौल जनतेने देत आहे आणि देणार आहे. ते महाराष्ट्रात आणखीन प्रभावी होईल असं मला वाटतं. सेंट्रल कमिटीची आमची मीटिंग चालू आहे आज, आमच्या मध्यवर्ती समितीची. ते पक्षाचं अधिवेशन आम्ही 2-3ला पंढरपूर येथे घेतो आहोत. त्याच्यासाठी आज विषय आहे, बाकी विषय अजेंड्यावर काही नाही आहे. या सेंट्रल कमिटीचं आम्ही ज्या बैठक घेतलेली आहे, पक्षाचं आमचं अधिवेशन असतं 3 वर्षांनी, ते आम्ही पंढरपूरला घेतो आहोत. त्याची चर्चा दिवसभर चाललेली आहे.
त्याच्या राजकीय ठरावावर चर्चा चालू आहे. कशा प्रकारे काय करायचं, कसा मांडायचा, त्याच्यावर कार्यकर्ते चर्चा करतायत. आता आम्ही सकाळी दुपारीच संपणार होतो, पण विषय अपुरा राहिला. तुमच्यासाठी मी मीटिंग लवकर थांबवली. शेतकऱ्यांचा एक आक्रमक आवाज आणि सगळ्या समस्या मांडणारे सभागृहातला एक आक्रमक आवाज म्हणून जयंत पाटील यांचं नाव आत्तापर्यंत घेतलं जातं आहे आणि तो आवाज आता सभागृहामध्ये नसणार आहे. ही खंत आहे का? आणि तुम्हाला कालच्या निकालानंतर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांना येतात? तुम्ही म्हणताय की अनेक लोकांचे फोन येत आहेत. त्यांना वाटतं एक आधार होता. महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी जनतेचा आवाज, तो कुठल्याही पक्षाचा असो, ते प्रश्न मी प्रभावी मांडत होतो, त्याचा पाठपुरावा करत होतो. आणि नुसता पाठपुरावा नाही, ते सोडून पण देण्याचा प्रयत्न मी माझ्या या 25 वर्षाच्या विधिमंडळाच्या कारकिर्दीत मी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्यांना वाटतं, पण मला ही निवडणूक खरी लढवायचीच नव्हती. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि पवारसाहेबांच्या आदेशाने मी निवडणूक लढवली. निवडणूक म्हणून काय राजकारण नाही आहे, आमदार म्हणून काय राजकारण नाही आहे. मी पंचायतीपासून विधिमंडळामध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मग विधिमंडळ गेलो. पण ज्या ज्या संस्थांत मी गेलो तिथे प्रभावी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. पुढे काय असेल तर मला माहिती नाही. पण आज ह्याच्या पुढे जे काम करताना कोणाबरोबर काम करायचं आणि कसं करायचं ही सावध प्रतिभा मी नक्कीच घेईन. आम्ही अनेक वेळा लढलो. आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढत आलो. ह्याच्यामध्ये काही नाही. पण आयुष्य आमचं काँग्रेस विरोधी राजकारणात गेलं. पण मागाहून कळलं, जो बहुजन आणि कष्टकऱ्यांच्यासाठी आणि केवळ धर्माचं राजकारण करण्याची जी प्रवृत्ती या ठिकाणी आली, ती आता या देशामध्ये राहणार गरज नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या प्रवृत्ती वाढवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत बी राहणार 100%, आणि त्याच्याप्रमाणेच आपलं काम करणार. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते शेकापचे नेते जयंत पाटील. आणि काहीही झालं तरी येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतच राहणार. पवारसाहेबांनी अगदी चांगली वागणूक आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत निश्चयनं आम्ही काम करणार. महाविकास आघाडीसोबत कायम यापुढचा सुद्धा प्रवास आमचा राहील. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांचा समस्या मांडणार आणि त्या सोडवण्याचा आवाज म्हणजे मी स्वतः सभागृहात नसेन याची खंतसुद्धा मला राहील असंही ते म्हणालेले आहेत. व्हिडिओ रोशन गायकवाडसोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.